विठ्ठल 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 म्हणून आलं पाहिजे. आता कालाच काला का करावा. तुमच्या इकडे शिवरात्री आली म्हणजे कोणाच्या नावानं काला होते? कोणाच्या नावाने होते काला? शिवरात्री आली तर अरे शिवरात्री ये का रामनवमी ये, कृष्ण जन्म ये का प्रगट दिवस आहे का पुण्यतिथी आहे का तुकाराम बीज आहे, काला होईल तर श्री कृष्ण भगवंताच्या नामानेच होतो. कोणाच्या नामाने होतो बोला? का होते? उठलं सुटलं 7 दिवस झाले का गोपाल काला, गोपाल काला का होते? तेच का निवडलं नाही का? त्याच्यासाठीच गाय वळवल्या पाहिजे नाही का? पुराण कोण लिहिली? व्यासांनी. 1 दिवस व्यास गेले द्वारकाधीशा भाषेमध्ये, भगवंता मी 17 पुराण निर्माण केली, 18 पुराण निर्माण केली. पण ते बरं झालं केलं तर. मग पुराण म्हणजे पुराण्या नाही काय केले निर्माण म्हणते. पण त्याचं जर उद्यापन करायचं आहे तर कशाने कराल? व्यास महर्षी कृष्ण म्हणते व्यासांना नाही का? मग कशाने होईल? त्यावेळेला त्या ठिकाणी श्री कृष्ण म्हणते व्यास मुनी ऐका, जोरी तुम्ही एवढे 18 पुराण निर्माण केली, पण मला सांगा मी जे जन्माला आल्यापासून लीला केल्या अशा लीला कोण केल्या काय? बोला, केल्या आहे काय? कृष्ण जन्माला आल्यापासून केल्या आहे काय? कोण्या देवानं गोवर्धन उचलला आहे का? कोण पुतण्यासारख्या राक्षसनीला मारला आहे का? म्हणते नाही. म्हणून तुमचं 7 दिवस कथा झाल्यानंतर जो 8व्या दिवशी 7व्या दिवशी माझ्या लीलेचं चिंतन करेल, श्रवण करेल, वाचन करेल, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी बालपणी ज्या लीला केल्या त्या निष्काम केलेल्या जगाच्या उद्धारासाठी, त्याच्यात काही स्वार्थ नाही. म्हणून 7 दिवस भागवत झालं तर 8व्या दिवशी गोपाल काल्याच्या कीर्तनानेच काय होते? पूर्णता होते. विठ्ठल म्हणून म्हटलेला साऱ्या व्यास मुनींनी सर्वांना सांगितलं, घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म म्हणून म्हणते भगवंता, घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरी नाम कीर्तन संताचे पूजन, हरी
गुणां कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल संगतीत राहून काला घेतला पाहिजे. त्यासाठी म्हणतात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. देवा तुझी चरण सेवा करायची आहे तर पहिले संत पाहिजे. संत म्हणजे देवाचे वकील आहे. संतांशिवाय प्राप्ती होत कोणाची प्राप्ती होत नाही. कोणाची संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय ईश्वराची प्राप्ती कधी होणार नाही. म्हणून तुकाराम महाराज संत आहे, जगत गुरु आहे. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला गायी वळवायला सांगतात. मले सांगा, कुत्रेले सांगितलं तर जमन काय? जनावराले सांगितलं तर जमन काय? जमन काय? त्याला चला कुत्रे हो एका ठिकाणी या एका ठिकाणी देव जमन काय? आणि कुत्रेले देव समजते काय? जनावराले देव समजते काय? नाही. माणसाले समजते ना. विठ्ठल विठ्ठल प्राण्यांना कर्म लागूच नाही आहे. कर्म मनुष्याला लागू आहे. आपण कर्म प्रधान आहोत. कर्म संचितम प्रारब्ध नाही का? म्हणून आपल्याला कर्म भोगावा लागतो. त्यासाठी आपण संतांच्या सेवेतून देवाची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल हो. मग विचार करा, आपल्यालाच का नर जन्म सहजासहजी भेटलाय का हो? तुम्हाला जो स्त्रियांचा जन्म तुम्हाला बनवाले ब्रह्मदेवाले 6 दिवस लागले. कोणाले बनवाले? बायांना बनवण्यासाठी 6 दिवस लागले ब्रह्मदेवाला. माणसाला 2 दिवसात बनवलं. विठ्ठल विठ्ठल बायेवर कोणतंही संकट आलं आणि त्या रडल्या का त्याचं दुःख कमी झालं म्हणून रड पहिले बायेने जास्त येते. आहे की येते का आग्र्यात रडलं मग दुःख कमी होते का नाही रडलं म्हणजे? हा, याच्यासाठी हे पूर्ण हे सृष्टी निर्मितीच्या वेळेला किती काही काम असलं तरी हिमतीनं समोर होताच. माणूस चुपचाप बसते. बायकोची मध्ये ते व्हा ना तुम्ही माग, मी भांडतो म्हणते त्याच्या संग. नवऱ्याला माग करते बायको. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी नर जन्म सहजासहजी भेटला नाही. म्हणून नर जन्माचं सार्थक आणि ईश्वराची भक्ती आपल्या नर जन्मात. मग नर जन्म मिळाला कसा नाही का? तुमच्या इकडे 15 दिवस जर पाण्याची टाकी टाकत धुतलं नाही तर पाण्यात काय पडते इकडे? काय म्हणते हो बाई? चामडोक म्हणते. आमच्या इकडे चामडोक म्हणते. इकडे आग्र्यात काय म्हणते? चामडोकच म्हणते. आता मला सांगा, त्या पाण्याच्या टाक्यात काही टाकलं होतं काय चामडोक तयार व्हा म्हणून? टाकलं होतं का? मग जीव तयार कसा झाला त्या पाण्यात चालणारा? झाला का नाही झाला? चांडोक चालते ना बाई. 15 दिवस जर तुम्ही डोकं धुतलंच नाही, डोक्यात काय पडते तुमच्या? नखावर मारते. मारते ना. आता तुमच्या डोक्यात काही बी टाकलं होतं काय तू तयार होय म्हणून? पण कशा झाल्या? कशी लीला आहे देवाची तेही जाऊ द्या.
15 दिवस जर एखादी खाट खोलीतून काढल्या नाही, खाटात काय पडते गुरुजी रातभर झोप टाकू देत नाही. काय म्हणते इकडे, आमच्या इकडे खटमल म्हणते इकडे नाही का, आग्र्यात काय म्हणते नाही का. मग मला सांगा तिथं खाटात काही टाकलं होतं काय तरी चालणारा जीव तयार झाला ना हो. मग हे कोणाचं नवल आहे. म्हणून सजीवाचं पालन पोषण कोण करते, चालणाऱ्याचं सगुणाचं पालन पोषण कोण करते, भगवंत करते. चालणारे आहे ना त्याचं पालन पोषण भगवंत करते. आणि निर्जीव आहे ज्यांना जीवने जे चालत नाही त्याच्यावर सत्ता कोणाची आहे, संतांची आहे. लक्षात ठेवा. हे दगड माती गोटे आहे की नाही याच्यावर सत्ता संतांची आहे. आणि जे प्राणी चालतात त्याच्यावर सत्ता त्याचं पालन पोषण भगवंत करतो. नाही तर पहा तुम्ही नाही का, देव हा सजीवाचं पालन करतो आणि निर्जीवाला जीव फोडण्याचं काम संत करतो. ज्ञानोबा रायाने दगड मातीची भिंत चालवली. अरे 1400 वर्ष जगणारा चांगदेव मेलेले माणसे जिवंत करत होता. 6 महिने उठल्यानंतर अभिमान होता त्याला, ध्यानस्थ बसतो, मेलेले माणसं जिवंत करत होता चांगदेव. पण 5 वर्षाची मुक्ताई कुत्र्याचं हाड घेतलं आणि मेलेल्या माणसाहून फिरवलं तर तावात जिवंत केलं. 1400 वर्षाचा चांगदेव 5 वर्षाच्या मुक्ताईला ज्ञानोबरायाच्या बहिणीला शरण आला. म्हणून संताशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. विठ्ठल या अनुषंगाने म्हणून आता मी जे तुम्हाला सांगितलं आता विचार करा. डोक्यातली जे उवाच म्हणते ना, डोक्यात लिहिले का दुसरा काही शब्द आहे, उवाच आहे ना का ओवा वय. विठ्ठल विठ्ठल हो, डोक्यातल्या उवा. आता अशा उभ्या चालते का आडव्या चालते तुम्हाला माहित आहे ना. कशा आडव्या चालते ना हो. पाण्यातला कसं चालते चामडोक, उभं चालते का आडवं चालते, आडवं चालते. खाटातलं या सर्व्या येवण्या आडव्या चालणाऱ्या आहे. लक्षात ठेवा कशा चालतात, आडव्या. एक एक योनी 84 लाखाची आहे. 4 योन्या आहे आणि 4 योनीतून ही जीवसृष्टी निर्माण झाली आहे. स्वद जंड जारज आणि उदिग्न किती 4 खाणी आहे. एक खाना 21 लाखाची. 21 चौक किती होते इकडे गणित, 21 चौक. अरे इकडे गणितही नाही येत का. 21 चौक आमच्या इकडे 84 होते. यावेळी 84 लक्ष योनी साऱ्या आडव्या चालतात पण एकच योनी उभी. कोटी कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मान
आम्हाला म्हणून तुकोबारा माणसाला म्हणतात गाई ओळख कशासाठी मग एका ठिकाणी जेवण्यासाठी तर जेवण कोणतं प्रपंचातून निघा संसारातून निघा आणि हरी कीर्तन आहे तिथे जाऊन बसा आणि तिथे कृष्णाच्या नामाचा महिमा ऐका आणि ते जेवण ते अभंगाच्या पहिल्या चरणात वळवू गाई चला वळवू गाई हो चला वळवू गाई गाई चला वळवू गाई हो म्हणून तुकोबाराय म्हणतात कीर्तन गोपाल कृष्णाचा गोपाल कृष्णाचं भागवत कथा आहे तर पहिले धावत चला आपल्या गाई कुणीकडे वळवा हरिनामाकडे वळवा आणि हरिनाम ऐकल्यावर एका ठिकाणी जेवा नाही का काला झाल्यावर जेवण भेटते का नाही महाकाला भेटते का नाही तर तुम्ही विचार करा तेरवीत जेवण करा बरं तेरवीतल्या जेवणाने काय म्हणते नाव काय आहे इकडे 14वी करते आहे ना 14वी म्हणजे शुद्ध पंगत होय किती काही पदार्थ असले तर त्याने महाप्रसाद म्हणते का म्हणते का बोलत नाही म्हणते का जाऊ द्या लग्नात आपण बफे ठेवतो आणि हा पदार्थ राहते 100 पदार्थ तरी त्याने महाप्रसाद म्हणते का म्हणते काय देवाचं नाव असते का तिथं पण काला म्हटलं तिखट भातही केला तरी त्याने काय म्हणते महाप्रसाद कोणाला महत्व आहे आणि तेच मिळण्यासाठी हरिनाम ऐकून जर घेतला तो महाप्रसाद होते प्रसन्नता देणारा प्रसाद असतो विठ्ठल विठ्ठल काय म्हणत असं गाई वळवान एका ठिकाणी जेवायला चला त्याच्या घरी म्हटलं काय तुकाराम महाराज अरे तुकाराम महाराजांची एक बायको तो अन्न करता मेली पहिले मालगुजारी होती पण तुकाराम महाराजांनी ऐकलं ध्यान शास्त्र सार वाटून दिलं नाही उधारीचे खाते आपल्याकडे घेतले नगदीचा व्यवहार भावाकडे देऊन दिला ते तुकोबाराया सारे कागद जाळून टाकले आणि म्हणून त्यांनी आपली गाय वळवली भक्तीकडे हरिदेवाकडे आणि म्हणून तुकाचा तुकाराम झाला विठ्ठल आणि म्हणून आपले जन्म अनेक झाले आहे एक जन्म झाला का आपला बरोबर तुम्ही म्हणा आता मेल्यावर तुम्हाला जन्म मिळत नाही का
आता जे पाप कर्म करतो हे भोगण्यासाठी समोरला जन्म घ्यावाच लागणार आहे, चुकणार नाही. म्हणून आता जर चांगलं केलं तर समोरलं चांगलं, नाही का? कारण मागचे पाप आता भोगवता आपण, सुख दुःख मागच्या कर्माने. मग असे अनेक जन्म झालेले आहे आपले. दशरथाचे अनेक जन्म झाले आहे, धृतराष्ट्राचे अनेक जन्म झाले आहे. आले आहे ना? काही 22व्या पिढीत धृतराष्ट्र जन्माला आला आणि त्याला आंधळ व्हावं लागलं मागच्या कर्माप्रमाणे. आपल्यालाही मागच्या कर्माप्रमाणे दुःख भोगून पुन्हा जन्म घ्यावा लागल. पहिले जन्म घेणं, मग कर्म करणं, पुन्हा मरणं. मेल्यावर ते भोगण्यासाठी पुन्हा कर्म करणं, जन्माला येणं, पुन्हा मरणं, हे चक्र सुरू आहे की नाही? पण आपल्याला याद झाल्यानंतर नर जन्म भेटणे काही खरं आहे का? कोणाला भेटणार नाही, या काळात तर भेटणारच नाही. विठ्ठल म्हणून तर म्हटलंय, पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य घेऊन जन्माला येतो, पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी. माझे माझे म्हणून वाया गेला. आजच्या काळात जो काही माझं मी, माझं मी पण आहे, मग ते खरंच जन्माला येईल का? सद्गती होईल का? बिलकुल होणार नाही. विठ्ठल म्हणून असे जन्म घेता घेता आपण थकून गेला हो, अनेक जन्म. आणि सर्वात जास्त रोग जर आहे तर पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पाप भोगणं, पुन्हा जन्माला येणं, पाप भोगणं, पुन्हा जन्माला येणं. म्हणून हे जन्माला येण्याचं आणि मरण्याचं कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण पाप कर्मच करायला सुरुवात करतो. आता मेलो तर ह्या जन्मातले पाप कर्म भरायला पुन्हा याच लागेल, भरत राहा आणखीन दुःख. मग बरोबर आहे का? मग यासाठी देवाचं नाव मुखात आलं पाहिजे. मराच्या अगदी तो खरा नरजन्म आहे. म्हणून तुकोबार आहे म्हणतात, बहु केली वनवन, बहु केली वन 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 वन, बहु केली वन वन, बहु केली वन 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 वन, बहु केली वन वन, बहु केली वन वन वन, बहु केली आपण अनेक जन्म घेत आलेला, त्याला तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बहु केली वनवन, पायी पिटी झाला क्षीण. वनवन